अच्छा, ते आता आल्यावर सांगतो ना त्याला. हे काय त्या ओळी घालून मग अध्यादेश. हे राजपत्र पाहिजे. ओके. तर इथं नाहीच हे कोणता निर्णय म्हणला असला ह्यो. हे प्रारूप मसुदा आहे. मसुदा आहे हा हाय का जमतंय की ते मसुदा आहे म्हणलं ना. माझ समोर कोणचे वकील बसवा, हां. याच्यावर सुद्धा आम्हाला अध्यादेश काढावाच लागतो. हो, याच्यावर सुद्धा. बरोबर. पण मला नाही यातली माहिती, त्यामुळे मला मी नुसतं भरा सुटतो. तुम्ही आदेश द्या. उगा कशाला 50 बारी या यांचा एकदाच द्यायचं ना तुम्हाला. पोतभर बाजरी आम्ही इकत दिली, ते पैसे मागायला आलो होतो. आमची बाजरी दिलेली तुम्हाला कायला 20 रुपये देता. एकदा थापकून पुरे देऊन टाका, आमच्या कामाला येईन ते. अर्धवट काय देतो उगाच. कसं आहे, तुम्ही एकदा असं म्हणाले की सगळे मुद्दे झाले पाहिजे. मुद्दा राहिला तर मग तुमचं प्रत्येक शब्द इथं लिहिलेला आहे. मुद्दा राहिला तर पुन्हा आंदोलन उभं करावं लागेल आणि उद्या आझाद मैदानावर पण जाऊन. ते मुद्दा नाही, मराठा समाजाचे इतर मुद्दे अनेक त्याबाबतचे. तुम्ही असं म्हणाले की आज रात्री अध्यादेश द्यावा, उद्या दुपारपर्यंत वेळा, म्हणजे याच्यातलं क्लिअर सरकारला तुम्ही काय सांगाल? आत्ताच द्या लगेच. ते वाचतो, त्याच्यात काय दुरुस्ती आहे का बघतो. तो समाजाचं वाटलं नाही झाला पाहिजे. आम्ही आलो तर त्यासाठी. सगळ्यांनी मान्य केलं का नाही तसं विचारल्यावर नाही ते नाही ते तर आपल्यातले ते मोडी लिपीचा अभ्यास. मग आझाद मैदानावर बाहेर साहेब स्वतः येणार आहेत घेऊन ते, त्यामुळे ते नाही येत. ते आपले माणसं आहेत. दिले नाही तरी आझाद मैदानात आणि दिले तरी आझाद मैदानात. हा मग आता दिल्यावर तेवढंच त्यांच्या सन्मानासाठी. मला खरंच वाचून द्या. हा सगळा मसुदा आहे. मी जास्त वेळ तुमच्याकडून घेणार नव्हतं सांगितलं होतं, तरी पण ते साम TV म्हटलं की ते प्रेमानं अगोदर सांगतात की हे सगळं दाखवा म्हणतात. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळं आंदोलन इतकं बारीक कव्हर केलेलं आहे ना, त्यामुळं मराठ्यांच्या सगळ्या या आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी झाल्यासारखं झालं आहे. आणि मराठ्यांचे प्रत्येक आंदोलनाचे टप्पे आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतो. आणि आता या घडीला मनोज जरांगे पाटलांनी हा सगळा विषय काय आहे ते सांगितलंय. आझाद मैदानावर जाणार गुळाला उधळण्यासाठी, किंवा जर आता अध्यादेश नाही दिला तर. त्यामुळे आता बघूयात की हा पुढचा टप्पा कसा असेल. 3 निर्णय म्हणून एक अध्यादेश आहे आणि बाकीचे शासन निर्णय. म्हणजे केसेसच्या बाबतचा एक आहे, गॅजेटच्या बाबतचा एक आहे, मराठवाड्याचा हे एक आहे, शिक्षणासाठीच. हे 2-3 ते करतील. ते लय मोठा होता सगळ्यात, ते करतील. म्हणजे आता आंदोलन यशस्वी झालंय नाही, आताच नाही, आधी हातात पडल्याशिवाय उद्या पडू शकतं असं दिसतंय. तर वर नको. आमच्या समाजाचं लय वाटलं झालेलं आहे बऱ्यापैकी. कारण टेन्शन जे होतं ना, तुम्ही संताप टेन्शनच नव्हतं पहिल्यापासून. समाज जोवर मागायतोवर आपल्याला टेन्शन नव्हतं आणि राहणार नाही. मी मिळून देणार. मग इथं 4 महिन्यापासून वेळ आली तरी हरकत. मी सगळं महाराष्ट्रात मराठी इकडे बोलीन. मग आता तरी थोडे अर्धे आणले. 1.5-2 कोटी आणले दादा. मी एकदाच लय मोठ्या असतो. आता उद्याची सभा काय नाही, आणखीन नाही. आताच मला आधी हातात पडून द्या. सभा कुठं आहे, मी मीडियाच्या समोरच जाहीर करणार आहे. विजयी सभा कुठं, विजयी सभा कुठं, याचं उत्तर उद्या मिळेल. पण आता पूर्ण अभ्यास केला जाईल. राज्य सरकारच्या त्या अध्यादेशाची वाट पाहिली जाईल आणि मग त्यानंतर पुढचा टप्पा असेल. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, नवी मुंबई.